बुलढाणा जिल्ह्याच्या शेगावीमधून गजानन महाराजांची पालखी जी आहे ते पंढरपूरसाठी आता रवाना झालेली आहे। तब्बल 2 महिन्याचा हा संपूर्ण प्रवास आहे आणि आपण देखील या ठिकाणी बघू शकता की हे सकाळपासूनच गजानन महाराजांचे 700 भक्त त्याचबरोबर वारकरी घेऊन गजाननाची पालखी पंढरपूरसाठी रवाना झालेली आहे। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये होत असलेल्या मोठ्या सोहळ्यासाठी गजानन महाराजांची पालखी जी आहे ती रवाना झालेली आहे आणि या पंढरपूरला गजानन महाराजांच्या पालखीला अतिशय महत्त्वाचं स्थान त्या ठिकाणी दिले जाते। त्यासाठीच गजानन महाराजांची पालखी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आता गजानन महाराजांच्या भक्तांना घेऊन त्याचबरोबर वारकऱ्यांना घेऊन पंढरपूरसाठी रवाना झालेली आहे। हा संपूर्ण प्रवास जो आहे तो 2 महिन्याचा पायदळ असा प्रवास या ठिकाणी राहणार आहे। सकाळपासूनच या ठिकाणी भक्तांची मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। गजानन महाराजांची पालखी जात असल्याने पालखीच्या सोबतीलाही हजारो गजानन महाराजांचे भक्त जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। त्या निमित्ताने गजानन महाराजांच्या शेगावी नगरीमध्ये अक्षरशः जत्रेचं स्वरूप आलंय। दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील आता गजानन महाराजांची पालखी जी आहे ते पंढरपूरमध्ये आषाढी एकादशी निमित्त होणाऱ्या मोठ्या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आज रवाना झाली आहे। त्यामुळे आता गणगण गणाचे बोतेच्या गजरामध्ये गजाननामध्ये अक्षरशः आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा।